नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर सुचेता पाटील आणि जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती किंवा यूट्यूबच्या चॅनलवरती दररोज अशा प्रकारच्या पोस्ट टाकत असतो वर्ड ऑफ द डे, त्याच्यानंतर वन लाइनर ग्रामर ह्या पोस्ट आपण टाकत असतो. तर आपण काय करणार आहोत की प्रत्येक आठवड्याला त्याचे एक रिव्हिजन घेणार आहोत, रिकॅप घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की ते शब्द तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि लक्षात राहतील. तर पहिल्या आठवड्याचं ॲनालिसिस किंवा रिव्हिजन आपण आता पाहूयात. बघा, वर्ड ऑफ द डे मधला पहिला शब्द आहे डेलिंक्वन्सी. आता ज्या वेळेला आपल्याला व्होकॅब्युलरी करायची आहे त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात की पहिल्यांदा शब्द बघायचा आणि पिक्चर पाहायचं. पिक्चरमधून काय लक्षात येतं तर अल्पवयीन मुलं दाखवलेली आहेत ही, बरोबर, कॉलेजला जाणारी आहेत किंवा शाळेत जाणारी आहेत. आणि हा जो मुलगा आहे ना, आपल्याला फोकस कुठं करायचं आहे बघा, तिकडे फोकस करायचं आहे. ही जी मुलं आहेत ती काय करायला लागलेत दिसतंय आपल्याला, ती त्या मुलाला टॉर्चर करायला लागल्यात किंवा त्याची चेष्टा करायला लागल्यात, थट्टा करायला लागलेले आहेत, बरोबर, मिसबिहेव करायला लागलेले आहेत त्याच्याबरोबर. तर ह्यांचं जे वर्तन आहे त्याला म्हणायचं डेलिंक्वन्सी. आता डेलिंक्वन्सीचा अर्थ काय होतो बघा, फेल्युअर टू परफॉर्म वन्स ड्युटी ऑर इन्व्हॉल्वमेंट इन अनलॉफुल ऑर रॉंगफुल बिहेवियर. रॉंगफुल बिहेवियर करतायत ते, अनलॉफुल आहे, असं कुणाला त्रास देणं हे वैध नाही, अवैध आहे. ठीक आहे. सी, मराठी अर्थ काय होतो याचा, कर्तव्यातील निष्काळजीपणा, गैरवर्तन, गुन्हेगारी प्रवृत्ती, विशेषतः अल्पवयीन मुलं जी आहेत त्यांची. त्यामुळं हा शब्द आणि ते पिक्चर लक्षात ठेवलं की तुम्हाला त्याचा अर्थ बरोबर लक्षात राहील. ठीक आहे. आता सिनोनिम्स बघायचे. मिसकंडक्ट, गैरवर्तन, नेग्लिजन्स, निष्काळजीपणा, त्याच्यानंतर ऑफेन्स म्हणजे गुन्हा, रॉंग डुईंग, चुकीचे कृत्य, हे झाले याचे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स बघा काय दिलेले आहेत, ओबेडियन्स, डिसिप्लिन, रिस्पॉन्सिबिलिटी, गुड कंडक्ट चांगले वर्तन, रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, त्याच्यानंतर डिसिप्लिन शिस्त, आज्ञापालन म्हणजे काय ओबिडियन्स. आता हे तुम्हाला काय करायचंय, फक्त वाचायचंय का बघायचंय का नाही, तर तुम्ही वोकॅब्युलरीसाठी एक नोटबुक घालाल आणि त्याच्यामध्ये हे शब्द रोजच्या रोज लिहून घ्यायचे. ज्या ज्या दिवशी मी टाकते ना पोस्ट त्या दिवशी ते शब्द, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, अर्थ वगैरे सगळं लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहायला सोपं जातं. ठीक आहे. तर हा झाला पहिला शब्द. नेक्स्ट वर्ड बघा, नेक्स्ट वर्ड आहे टेम्पेस्टस. टेम्पेस्टसचा अर्थ काय होतो बघा, तीव्र भावना किंवा रागामुळे उद्रेकशील, चंचल, वादळी असा त्याचा अर्थ होतो. आता पिक्चर बघा, पिक्चरमध्ये काय दिसते की समुद्र खवळलेला आहे आणि एक मुलगा तिकडे पाठ करून उभा राहिलेला आहे. तर हे पिक्चर कशासाठी घेतलेलं आहे की आपल्याला हे दोन्हीला म्हणजे मानवी भावना आणि परिस्थिती या दोन्हीला ते लागू होतं. त्यामुळं आपण हे पिक्चर घेतलेलं आहे. परिस्थिती, समुद्र खवळलेला आहे आणि मुलाच्या मनात सुद्धा काहीतरी विचार चालू आहेत. ठीक आहे. मिनिंग काय होतं याचं बघा, मार्क्ड बाय स्ट्रॉंग अँड ऑफन सडन ऑर व्हायलंट इमोशन्स. सडन आणि व्हायलंट इमोशन्स. आता व्हायलंट इमोशन्स असतात त्या उद्रेक झालेला असतो, त्याच्या अचानक आलेल्या असतात त्या. त्याच्यानंतर त्याचे सिनोनिम्स बघा, वॉलाटाईल म्हणजे काय, चंचल, पॅशनेट, तीव्र भावनाशील म्हणजे पॅशनेट, त्याच्यानंतर स्टॉर्मी, वादळी, फायरी, तापट, उग्र. आता याचे अँटोनिम्स बघा काय आहेत, काम म्हणजे शांत, पीसफुल, शांतता पूर्ण, त्याच्यानंतर माइल्ड, सौम्य, आणि इव्हन टेम्पर्ड. बरोबर याच्या विरुद्धार्थी इव्हन टेम्पर्ड म्हणजे स्थिर चित्त, संतुलित, जो शांत डोक्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत डोक्याने विचार करतो, वागतो, त्याला म्हणायचं इव्हन टेम्पर्ड. ठीक आहे. तर हे झाले याचे अँटोनिम्स. द पॉलिटिशियन इज नोन फॉर हिज टेम्पेस्टस स्पीचेस. असा कोणता पॉलिटिशियन तुमच्या डोळ्यासमोर येतोय बघा, बरेच आहेत. टेम्पेस्टस स्पीच म्हणजे वादळी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत ते टेम्पेस्टस. तर हा झाला नेक्स्ट वर्ड. त्याच्यानंतर पुढचा वर्ड पाहूयात. बघा कोणता आहे पुढचा वर्ड, सॉलिसिटस. सॉलिसिटस. आता चित्र पाहायचं पहिल्यांदा, काय दिसतं तुम्हाला चित्रामध्ये, तर एक मुलगा आहे जो आजारी आहे, बेडवरती आहे आणि आई त्याची काळजी घेतीये. तर इथं आपल्याला आईचं इमोशन लक्षात घ्यायचं आहे. आई काय करते, काळजी घेते मुलाची, म्हणजेच सॉलिसिटस म्हणजेच काय, काळजी करणारा, हितचिंतक, काळजी घेणारा, काळजीवाहू, आपुलकीने काळजी घेणारा. इंग्लिशमध्ये काय होतं त्याचं मिनिंग, शोईंग केअर, कन्सर्न ऑर अँग्शियस अटेन्शन फॉर समवन ऑर समथिंग म्हणजे सॉलिसिटस.
ठीक आहे, चित्र लक्षात ठेवा, बाकीचं सगळं आपोआप लक्षात राहते तुमच्या. सिनोनिम्स याचे काय होतात? केअरिंग, काळजी घेणारा. कन्सर्न्ड, चिंताग्रस्त, चिंता करणारा, चिंताग्रस्त नाही, काळजी, इथं आपल्याला काळजी करणारा हा घ्यायचा आहे. ठीक आहे. अटेंटिव्ह, लक्ष देणारा. अटेंडन्स असतात ना, अटेंडंट, ते काय करतात? आपल्याकडे लक्ष देतात. तर अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देणारा. थॉटफुल, विचारशील, थॉटफुल, विचारशील. त्याच्यानंतर याचे अँटोनिम्स बघा काय होतात? केअरलेस, जो निष्काळजी आहे तो, जो केअर करत नाही असा तो केअरलेस. इनडिफरंट, उदासीन, ज्याला काहीच फरक पडत नाही तो झाला उदासीन, इनडिफरंट. निग्लेक्टफुल, दुर्लक्ष करणारा. एखादा व्यक्ती निग्लेक्ट करतोय तर त्याला म्हणायचं निग्लेक्टफुल. अनकन्सर्न्ड, ज्याला काहीच कन्सर्न नाहीये तो झाला अनकन्सर्न्ड. सेंटेन्स काय? शी वॉज सॉलिसिटस अबाउट हर मदर्स हेल्थ. शी वॉज सॉलिसिटस अबाउट हर मदर्स हेल्थ. ठीक आहे. नेक्स्ट शब्द बघूयात कुठला आहे बघा. पगरी रॅकेट हा शब्द, पगरी रॅकेट येऊन गेलेला आहे आत्ता रिसेंट. पगरी रॅकेट काय दिसते? एक सरकारी ऑफिस दिसते आपल्याला. याच्यामध्ये बघा काय चाललेलं आहे? पैशांची देवाणघेवाण चाललेली आहे, जी की कशी असते? अवैध आहे, इल्लीगल आहे. मग पगरी रॅकेटचा अर्थ काय होतो? तर an illegal practice of demanding or accepting money for favors, especially in property transactions. प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स किंवा टेनन्सी, भाडे करार किंवा प्रॉपर्टीचे जे ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यामध्ये जे इल्लीगल प्रॅक्टिस होतं कशाचं? तर डिमांडिंग मनी, डिमांडिंग और ॲक्सेप्टिंग मनी, पैसे मागण्याचं जे प्रॅक्टिस होतं त्याला म्हणायचं पगरी रॅकेट. ठीक आहे. मराठी अर्थ फायदा करून देण्यासाठी किंवा मालमत्ता भाडे व्यवहारात बेकायदेशीररित्या पैसे उकळण्याची प्रथा. कारण हे कायदेशीर नाहीच आहे ना, बेकायदेशीर अवैध पैशांची मागणी, याला म्हणायचं पगरी रॅकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे सिनोनिम्स हे बघा, लक्षात ठेवा, पाठ करा. आत्ता येऊन गेलेला आहे रिसेंट हा शब्द, त्यामुळे हे बाकीचे पुढचे शब्द येऊ शकतात. एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी. इल्लीगल ग्रॅटिफिकेशन, इल्लीगल हे सगळंच इल्लीगल चाललेलं आहे. ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय? मोबदला मागणे, इल्लीगल अवैध मोबदला मागणे. ब्रायबरी, ब्राईब देणे, लाचखोरी, ब्रायबरी म्हणजे लाचखोरी. करप्ट प्रॅक्टिस, भ्रष्ट प्रथा. आता याचे अँटोनिम्स काय होतात? तर फेअर डिलिंग, फेअर म्हणजे प्रामाणिक, जे स्वच्छ आहे असं ते. प्रामाणिक व्यवहार, ऑनेस्ट ट्रान्झॅक्शन, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, प्रामाणिक व्यवहार. लॉफुल प्रॅक्टिस, कायदा पाळून केलेली, कायदेशीर प्रॅक्टिस पद्धत. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता आहे. तर हे झाले याचे अँटोनिम्स. आता सेंटेन्स बघा काय घेतलेला आहे. द पोलीस अनकवर्ड अ पगरी रॅकेट ऑपरेटिंग इन द सिटीज रेंटल मार्केट. शहरातील भाडे व्यवहारात चालणारा पगरी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं थर्ड वर्ड झालेला आहे हा. नेक्स्ट वर्ड बघूयात कोणता आहे बघा. कोरोबोरेट. चित्र काय सांगतं? कोरोबोरेट. काय करायला लागलेली आहेत ही मुलं सांगा बरं तुम्ही. तर ही कॉलेजचीच मुलं दिसत आहेत आणि ती काहीतरी रिसर्च वर्क करायला लागलेली आहेत. भरपूर पुस्तकं आहेत आसपास आजूबाजूला पडलेली आणि ते मिळून काहीतरी रिसर्च करायला लागलेले आहेत, शोधायला लागलेले आहेत. तर कोरोबोरेट याचा अर्थ असा होतो की टू कन्फर्म और सपोर्ट अ स्टेटमेंट. कन्फर्म or support a statement, claim or evidence with additional proof. Means they are looking for additional proof. एखादं स्टेटमेंट आहे, एखादा क्लेम आहे, तर त्याच्यासाठी काय ॲडिशनल प्रूफ आहे का ते शोधणं म्हणजे कोरोबोरेट. पुष्टी करणे, दुजोरा देणे, पुराव्याद्वारे सिद्ध करणे. याचे सिनोनिम्स बघा काय होतात. तर कन्फर्म म्हणजे पुष्टी करणे, व्हेरीफाय सत्यापित करणे. एखादी गोष्ट आपण व्हेरीफाय करतो ना की बाबा रे हे खरं आहे का खोटं आहे, तर त्याला म्हणायचं सत्यापित करणे, व्हेरीफाय. रिइन्फोर्स म्हणजे बळकटी देणे, अधिक दृढ करणे, रिइन्फोर्स. सबस्टॅन्शिएट पुराव्याद्वारे सिद्ध करणे. व्हॅलिडेट वैध ठरवणे. ठीक आहे. हे झाले याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतात तर कॉन्ट्रॅडिक्ट. एखाद्या गोष्टीला प्रूफ करायचंय, सिद्ध करायचंय, म्हणजेच त्याला दुजोरा द्यायचंय, आपल्याला पाठबळ द्यायचंय, त्याच्या विरुद्ध काय विरोध करणे, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्ट्रॅडिक्ट. त्याच्यानंतर रिफ्यूट, खोडून काढणे. आपल्याला इथं दुजोरा द्यायचं नाही तर ते खोडून काढायचंय म्हणजेच रिफ्यूट. मला हे मान्य नाही.
ठीक आहे. डिसअप्रूव्ह असत्य ठरवणे, व्हेरीफाय सत्य ठरवणे, सत्यात पडताळून पाहणे, सत्य आहे का असत्य आहे ते पडताळून पाहणे म्हणजे व्हेरीफाय. आणि डिसअप्रूव्ह म्हणजे ते असत्यच ठरवणे. डिनाय नाकारणे. एक्झाम्पल बघा, द विटनेसेस स्टेटमेंट कोरोबोरेटेड द एव्हिडन्स. साक्षीदाराच्या निवेदनाने पुराव्याला दुजोरा दिला. ठीक आहे. कोरोबोरेट लक्षात आला. ओके. नेक्स्ट वर्ड आहे विसिसिट्यूड. आता याचं पिक्चर मी घेतलेलं नाहीये पण बघा तुम्ही. विसिसिट्यूड म्हणजे काय? अ चेंज इन सर्कमस्टन्सेस ऑर फॉर्च्यून. सर्कमस्टन्सेस परिस्थितीमध्ये बदल होणे, चेंज, स्पेशली वन दॅट इज अनप्लीजंट. आता परिस्थितीमध्ये बदल कसे होतात? चांगले पण होतात आणि वाईट पण होतात. तर विसिसिट्यूड म्हणजे काय की परिस्थितीमध्ये अनवॉन्टेड चांगले नसलेले बदल होणे, अनप्लीजंट बदल होणे किंवा अनएक्सपेक्टेड बदल होणे म्हणजे विसिसिट्यूड. परिस्थितीतील चढ उतार, नशिबातील अनपेक्षित बदल. माहिती आहे ना, आपल्याही नशिबात चाललेले असतात हे चढ उतार. राईट. चढ आहे, उतार आहे, सगळंच चांगलं चाललेलं असेल तर आपल्याला पण मजा येत नाही, हो ना. तर जे वाईट आहेत त्याला म्हणायचं विसिसिट्यूड. सिनॉनिम्स बघा. ऑर्डियल म्हणजे कठीण प्रसंग. आत्ता आपल्या आयुष्यात तेच चाललेलं आहे. कठीण प्रसंगातून तुम्ही सगळे जात आहात. एक्झाम द्यायची आहे, प्रेशर आहे, पेपर फुटी चाललेली आहे किंवा स्पर्धा वाढतीये या क्षेत्रामधली, अनसर्टन्टी वाढतीये, परीक्षा देऊन अभ्यास करून नोकरी मिळेल की नाही हे माहिती नाहीये. तर हे सगळं विसिसिट्यूड म्हणायचं. ऑर्डियल परीक्षेचा काळ चाललेला आहे, कठीण प्रसंग चाललेला आहे. फ्लक्च्युएशन चढ उतार चाललेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये. ठीक आहे. रिव्हर्सल उलटफेर, बदल. चांगली गोष्ट चालू आहे, चांगली गोष्ट काहीतरी चालू आहे आणि अचानक रिव्हर्स झालेली आहे, अचानक बदल आलेला आहे. विसिसिट्यूड, रिव्हर्सल, चेंज, बदल. अप्स अँड डाऊन्स हा तर कॉमन वर्ड आहे, तुम्हाला माहिती असला पाहिजे. आपल्या आयुष्यातील अप्स अँड डाऊन्स आपण हा रेग्युलरली वापरतो. ठीक आहे. तर हे झाले याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतात बघा. स्टॅबिलिटी, कॉन्स्टन्सी, परमनन्स, स्टेबल. लाईफ कसं असतं? स्टेबल असतं का? तर नाही. लाईफचे अप्स अँड डाऊन्सनी भरलेलं असतं. ठीक आहे. अँटोनिम झालं याचं. स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य, कॉन्स्टन्सी म्हणजे सातत्य आणि परफॉर्मन्स म्हणजे परमनन्स म्हणजे कायमस्वरूपीपणा. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. अ हाय व्हॅल्यू. एक्झाम्पल नाही दिलेलं, घेतलंय. हां. शी फेस्ड मेनी विसिसिट्यूड्स बिफोर अचिव्हिंग सक्सेस. जे की तुम्ही पण करताय आता. सक्सेस अचीव करण्यापूर्वी आपण विसिसिट्यूड फेस करत आहोत. नेक्स्ट वर्ड बघा. रॉकस. रॉकस काय दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला? ढोल, ताशे, नगारे वाजवायचे चालले त्यावेळेला काय असतं? गोंधळ असतो, दंगा असतो खूप जास्त. तर रॉकस म्हणजे बघा गोंगाटी, कर्कश, मोठ्या आवाजाचा, कोलाहल युक्त. मेकिंग अ लाऊड, हार्श, नॉइझी अँड अनप्लीजंट. नॉइझी हार्श असतो, नॉइझी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनप्लीजंट साऊंड असतो. रॉकस. ठीक आहे. नॉइझी, लाऊड, हार्श. बॉयस्टरस हा एक शब्द लक्षात ठेवा. बॉयस्टरस गोंगाट करणारा हा शब्द आलेला आहे किंवा पुन्हा येऊ शकतो. क्वायट हे माहिती तुम्हाला. क्वायट, सायलेंट, काम, पीसफुल शांततापूर्ण. आणि एक्झाम्पल बघा. द रॉकस क्राऊड चिअर्ड थ्रू आउट द मॅच. संपूर्ण सामन्यात गोंगाटी प्रेक्षकांनी जल्लोष केला. तर हे झाले या आठवड्याचे शब्द. नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट वीकचे रिव्हिजन पाहूयात. पण त्याच्यासाठी हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की आपण जे यूट्यूबच्या आपल्या चॅनेलवरती आणि इंस्टाग्रामच्या चॅनेलवरती जे दररोज शब्द टाकतो किंवा वन लाईनर ग्रामर टाकतो ते तुम्ही वाचायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. आणि नंतर ज्यावेळेला आपलं रिव्हिजन होईल त्यावेळेला ती नोटबुक समोर ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल आणि लक्षात राहील सुद्धा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट वीकमध्ये.